नमस्कार मित्रांनो, मी सूरज. नमस्कार मित्रांनो, मी हर्षाली. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही पारंपरिक पद्धतीने नाचणीची शेती कशा पद्धतीने करतो याविषयी तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि जबरदस्त होणार आहे. तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला. ओढ्यामधून निघाले शेताकडे नांगरी घेऊन नाचणं लावण्यासाठी. नांगरी धुतले सूरजनं, आता माती लागलेली निघाले घेऊन. बाबा येते काय शेवडा तेच शाळेत काम करतात. बघायचं कोण म्हणतो काय त्याच्यात मध्ये. हे काय असते आई? होय आई, हे काय असते? त्याच्यात असते की ते दुसरं वालं. हे नाचणं नाहीये का? नाही बाळ, नाच नाही. आणि ते असते की रानमध्ये असलं नाचण्यासारखं. काय म्हणतात त्याला? तिथं हाय बांधावं. हा, गुरम काय तरी म्हणतात नाही. मित्रांनो, आता आपण नाचणं काढायला लागलोय. बॅक साईडला दीदी आणि आई दोघे जण नाचणं काढायला लागले. मगाशीच आपण नांगरी पण घेऊन आलोय. नाचणं काढून झाल्यानंतर लावायला चालू करणार आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करण्याची मजा वेगळीच आहे. मित्रांनो, पेंड्या आता आपण काढून खालून घेऊन आलोय. आता हे आपलं वावर आहे पूर्ण, जे आम्ही तयार केले. तिकडे तुम्हाला आई दिसते व्यवस्थित तयार करताना. आता पूर्ण तयार केले. आता ही पेंड्या आपण आणल्यात. आता नांगरी घेऊन येणार आहे आणि सऱ्या काढून आम्ही आता नाचणं लावायला सुरुवात करतोय. चला तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण नांगरी घेऊन येऊ.
पाऊस पण भरपूर लागायला लागला आहे आणि आता भरपूर संध्याकाळ पण झाले. तुम्हाला रातकिड्यांचा आवाज येतच असेल. 7 वाजून जवळजवळ गेलेत आणि आता बऱ्यापैकी आम्ही वावर पण तयार केला आहे. नाचण्याच्या पेंड्या पण आणून ठेवलेत आणि आता संध्याकाळ झाल्यावर काम आपण बंद करतोय आजचं आणि उद्या सकाळी आपण आता येऊन नांगरीनं सऱ्या काढणाऱ्या नाचणा लावायला चालू करतो. तर मित्रांनो आता आपण घरी जाऊया. मित्रांनो पेरू मिळाला मस्त. तर एक काम करू भारी वाटता भाकरी बी खाऊ भारी वाटता नाचण्याची. नाचण्याची भाकरी पौष्टिक असता तांदळाची आवडता नाही आमका भात तेवढा खातो आम्ही. म्हणून नाचणे लावू गेला. पाणी काय सोडलेलं आहे ना गेल्यावर याला भरलेलं आहे. गेल्यावर पाणी थोडं आहे तर मित्रांनो आता सऱ्या पूर्ण काढून आपल्या झाल्यात आणि आता आपण सर्व आणून लावायला चालू करणार आहे थोड्या वेळात. चला तर मग सर्व घेऊन येऊया आणि पेंडा लावायला चालू करूया. मित्रांनो आपण जिथं नाचणा जो आपण पिकवतोय तिथं आम्ही कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता आमच्याच घरातील गायींचं जे शेणखत आहे त्याचा आपण वापर करून इथं ऑर्गॅनिक पद्धतीनं आम्ही शेती करतोय. आणि आपले जे मित्र आहेत या जमिनीमध्ये ते मित्र आपल्याला जमिनीची मशागत करायला पण मदत करतात. ते आपले मित्र कोण आहेत ते तुम्हाला मी एकदा दाखवतो. मित्रांनो हे तुम्ही बघू शकताय हा जो किडा आहे ते आपलं शेणखत पण मशागत करतोय, बारीक करतोय आणि आपल्या जमिनीची पण चांगल्या प्रकारे मशागत करतोय आणि जमिनीची सुपीकता पण वाढवतोय. आणि आपण ज्यावेळी रासायनिक खतांचा वापर करतोय, फवारणी करतोय त्यावेळी अशा पद्धतीचे जे किडे असतात ते मरतात. यामुळे आपलंच नुकसान होतंय. त्यामुळे मित्रांनो कृपा करून रासायनिक खतांचा वापर करू नका आणि आपल्या जमिनीची सुपीकता घालू नका. शेणखत वापरा. त्यामुळे अशा प्राण्यांचा पण जीव वाचेल आणि आपलं पीक पण जास्त प्रमाणात यायला, भरघोस पीक यायला पण मदत होईल. आणि अजून एक मित्रांनो आपला मित्र आहे तो म्हणजे गांडूळ, सर्वांना माहिती असेल. तो पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो
हे जे गांडूळ आहे हे पण सेम त्या किड्यासारखंच आपली जमिनीची मशागत करायला मदत करतोय, सुपीकता वाढवायला मदत करतोय. त्यामुळे अशा प्रकारचे जे इन्सेक्ट्स आहेत यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. भविष्यात यांच्यामुळेच आपण जमीन सुपीकता वाढवू शकतो आणि चांगल्या प्रकारे घरगोत पीक घेऊ शकतो. त्यामुळे जास्त करून ऑर्गॅनिक फार्मिंग करण्याच्या दृष्टिकोनातून आपलं पाऊल उचलायला पाहिजे लोकांनी, असं मला वाटते. त्यामुळेच आपल्याला ऑर्गॅनिक खाल्यामुळं भविष्यात त्याचा आपल्याला फायदा आहे. आणि अशी मला अभिमान वाटतो की आम्ही आपल्या इथे शेतामध्ये ऑर्गॅनिक पद्धतीनं शेणखत वापरून शेती करतो आहे. शेणखत वापरून आम्ही नाचण्याची शेती करायला लागलो आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की आम्ही भात शेती पण ऑर्गॅनिक पद्धतीनं करणार आहे इथे. दिगीचा आमच्याकडे वाटते असते. बस एन्जॉय कर. मस्त पाऊस पडायला लागलाय. गरमागरम चहाचा आस्वाद घे. घरी इथे बस एवढं उडी नको सर. असू दे की नको बाबा आम्हाला एवढी जरा तू कमी कर. माझ्या वाटीत घेतो की चहा. अगं चहा पाहिजे त्याला दादा म्हणायचं. काका म्हणायचं. आपला गेल्या वर्षीचा आता पेरला तर अजिबातच येणार नाही. आता पेरून नंतर 2 वेळा बघितलं काय सांगते. गरम असते आता काय करता येणार नाही. आता जमिनीला गरम करायला पाहिजे. मग आता पुढच्या अरे मित्रांनो, हे बघा शेतकऱ्यांच्या मित्रांचे दुश्मन कोंबडी, गांडूळ आणि मशागत करणारे किडे सगळे खाऊन टाकायला लागले. हा म्हणून आपण यांना खातोय. मित्रांनो, नाचणा आपला लावून होत आलाय, म्हणजे ऑलमोस्ट झालायच. मित्रांनो, आपला नाचणा लावून झालाय. दीदी कसं काय वाटते एका वर्षात शेतात येऊन? खतरनाक, लय भारी सुट्टी सफल झाली. तर मग याच मुहूर्तावर व्हिडिओचा पण एंड कर. मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला
नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. आहे की नाही आई? मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजेच भात लावणीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा, बाय बाय.